शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी शिक्षकांचे एक दिवसाच्या वेतन कपातीचे शिक्षण संचालकांचे आदेश रद्द करण्याबाबत शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांचे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र। 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासकीय शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या। शाळा बंद करण्यामागील कारणे देणारी निवेदने शासनाकडे सर्व संघटनांनी पाठवलेली आहेत। सदर निवेदनातील कारणामध्ये 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयामुळे बंद होणाऱ्या अनेक शाळा समायोजित करणे प्रशासनाला शक्य होणार नाही, इतक्या मोठ्या संख्येत शिक्षक अतिरिक्त ठरवले जाणे, एका शिक्षकाकडे अनेक वर्गाची जबाबदारी पार पाडण्याचा प्रसंग निर्माण होणे, तसेच TET परीक्षा सक्तीची करण्यात आल्यामुळे आणि पूर्ण प्रयत्नांती TET उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सेवा संरक्षणाची कोणतीही हमी न दिल्याने जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अजूनपर्यंत अनुत्तरित राहणे, शिक्षक पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती अयशस्वी ठरणे, वर्षानुवर्षे शाळा वेतनेतर अनुदानाला मुकणे आदी कारणामुळे आणि इतर परिस्थितीमुळे शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना आपला संविधानिक हक्क बजावत शांततेच्या मार्गाने शासनाच्या अन्यायकारक भूमिकेला विरोध करणे क्रमप्राप्त ठरले आहे। शिक्षण संचालक यांनी दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचा घटनात्मक अधिकार मान्य करून सदर दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याबाबत शिक्षण संचालकांना निर्देश द्यावेत, अशी विनंतीही मुंबईचे कार्यसम्राट शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दिलेला आहे। राज्याचे शिक्षण मंत्री यांनी या पत्राची दखल घेणार का, याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।